आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। कोल्हापूर एलसीबी शाखेची धडाकेबाज कारवाई। गोवा बनावटी दारू आणि अशोक लेलँड ट्रकसह 1,95,78,000चा मुद्देमाल हस्तगत। गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली आणि महाराष्ट्रात वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणण्याचा डाव कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला आहे। पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 1,75,68,000 रुपये किमतीचे गोवा बनावटीची दारू, 20 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट असं एकूण 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणून तिची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे। पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून अवैध दारू विक्री आणि विक्री दरम्यान विशेष मोहीम सुरू होती। दरम्यान 16 ऑगस्ट 2026 रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोवा बनावटीची दारू भरलेला अशोक लेलँड ट्रक गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येतो आहे। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथकाला तातडीनं कारवाईचे आदेश दिले। तालुका शिरोळ जयसिंगपूर हद्दीत ट्रक अडवले। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हद्दीत सापळा रचला। संशयित अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH18BG 0067 याची तपासणी करण्यात आली। ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली। पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव मुस्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा असे असल्याचे सांगितले। त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता दारूचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला। 1,830 बॉक्समध्ये तब्बल 87,840 बाटल्या पोलिसांच्या तपासणीत रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की कंपनीची 180 मिलीची क्षमतेची गोवा बनावटीची विदेशी दारू मिळाली। एकूण 1,830 बॉक्समध्ये ही दारू भरलेली होती। प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग याप्रमाणे तब्बल 87,840 बाटल्या आढळून आल्या। प्रत्येक बाटलीची किंमत 200 रुपयेप्रमाणे दारूची एकूण किंमत 1,57,78,000 रुपये असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे। ट्रक आणि मोबाईलही जप्त। दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे। तसेच आरोपीकडील विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमत 10,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अशा प्रकारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण दारू वाहतूक रॅकेटमागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का? दारूचा साठा नेमका कोणासाठी आणला जात होता? तसेच या बेकायदेशीर व्यवसायाचे जाळी किती दूरपर्यंत पसरले आहे याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता। एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणण्यात येते असल्याने या प्रकरणामागे मोठं नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त होतो आहे। दारू कोठून उचलण्यात आली, कोणाच्या सांगण्यावरून ट्रक रवाना झाला, महाराष्ट्रात कोणाकडे माल पोहोचवण्यात आला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या कारवाईमुळे गोवा बनावटी दारूची महाराष्ट्रात होणारी बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी व्यापार आणि प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, रामकोळी, अरविंद पाटील यांनी केली। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।